मंडळी नमस्कार, साहेब नमस्कार. नमस्ते. खिलार शेतकऱ्यांची शान यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केला नसेल, शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा. कारण का खिलार दुनियेमध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं मूळ स्वरूप मूळ पद्धतीनं नैसर्गिक पद्धतीनं आपल्यापर्यंत पोचलं पाहिजे. का तर आपल्या स्वतःची जागृती करून घेता आली पाहिजे आणि आपल्याला सुद्धा इतरांची जागृती करता आली पाहिजे. म्हणजे खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनल सबस्क्राईब का करायचा तर आयुष्यातला वेळ खर्च वाचवण्यासाठी आणि कमी काळात कमी खर्चात अनमोल मार्गदर्शन मिळवून घेण्यासाठी आणि त्यासाठी एक महत्त्वाची सूचना किंवा महत्त्वाची अट आहे ह्या चॅनलच्या मार्फत. तर खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनलच्या सोबत जो कट्टर बाळगेल, कट्टरता ठेवेल, विश्वास ठेवेल तो त्याच्या आयुष्यात खिल्लार दुनियेमध्ये सक्सेस ठरला म्हणून समजा आणि त्याचा इतिहास घडवायला सुद्धा तो समर्थ होऊ शकणार आहे. तर हा शब्द खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनलचा, त्यासाठी सबस्क्राईब करायचा. तर मंडळी जास्त वेळ न घेता प्रत्येक वेळेला मी सविस्तर सांगत असतो ते बारकाईनं ऐकत चला, लक्ष देत चला. प्रत्येकाच्या खिल्लार दुनियेतल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा असतो माझा सुरुवातीला. तर आज ज्या ठिकाणी आलोय त्या ठिकाणची सुरुवात करतोय आणि त्यानंतर बाकी इतर व्हिडिओमधून तुम्ही प्रत्येक गोष्ट अनुभवू शकता. तर आज ज्या ठिकाणी आलोय त्यांचा परिचय घेतोय, सध्या काय करतायत आणि आज त्यांच्याकडे काय काय आहे असणाऱ्या खिलारची संपूर्ण माहिती आई वडिलांसोबत आणि ते खिलार का सांभाळतायत त्याचा उद्देश काय आहे. तर प्रत्येकाला प्रश्न असतो खिलार का सांभाळावं किंवा आज मोठ्या माणसांनी खिलार सांभाळावं का, गरिबांनी का सांभाळू नये किंवा गरिबाला का घेणं होत नाही आणि श्रीमंतच का सांभाळतो. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जर जातीवंतपणे बारकाईने जर समजून घ्यायचे असतील तर चॅनल सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व बघा आणि प्रत्येक व्हिडिओ बारकाईने बघत चला. साहेब आपला परिचय. माझं नाव सुभाष दत्तू पाटील, मुक्काम पोस्ट पाच्छापूर, तालुका जत, जिल्हा सांगली. माझा फोन नंबर आहे 9763 36 48 48. तर आज आपण यांच्या गोट्यावर आलोय. आता सध्या काय करताय तुम्ही? माझं सोन्या चांदीचा व्यापारही आहे आणि शेती पण आहे, दोन्ही करतो. शेती प्लस बाकी इतर व्यवसाय. तर यांच्याकडं ज्या काही खिलार आहेत तर त्या खिलारची प्रत्येकाची आपण माहिती घेणार आहोत. मंडळी बारकाईने लक्ष देत चला. हा जो खिलारचा जो नाद आहे, छंद आहे, आवड आहे साहेब, हे कधीपासून आहे? तसं माझ्या आजोबापासून आहे. आमच्या खिल्लार दावणीला आजोबा, आमचे वडील तर देशी गाईच्या गोठ्यात देशी गाईच्या दावणीत झोपत होते. त्यांचं वय झाल्यानंतर तिथंच घालायचं, ते संगोपन करायचं आणि त्या गायींच्या सहवासातच त्यांचं बरंचसं आयुष्य गेलं आणि तोच वारसा मी पुढे चालवलेला. नेमकं उद्देश काय होता वारसा चालवण्याचा? म्हणजे आमच्या हिंदू धर्मामध्ये गाईला आम्ही पवित्र मानतो आणि ज्याच्या घरी माय, ज्याच्या गोट्यात गाय, त्याला कधीच कमी पडत नाही असं साधू संतांनी किंवा वाडवडिलांनी सांगितलंय. म्हणून मी तसाच तो लक्ष्मी समजतो आम्ही गाईला. आणि गाईचं नुसतं तोंड जरी बघितलं तर आम्हाला समाधान वाटतं आणि आम्ही जिवंत असेपर्यंत आमच्या गोट्यात एक तरी गाय दिशी आमच्या दावणीला 100% राहणार. म्हणून गायी आम्ही आनंदानं सांभाळतो. म्हणजे वडिलांपासून ह्या गायी आहेत? हो, वडिलांपासून. त्यावेळेला किती गायी होत्या वडिलांच्या? आमच्या वडील होते त्यावेळेला एक 7-8 गायी होत्या, पण आताही तेवढ्या गायी आहेतच माझ्याकडे. एक 8-10 गायी आहेतच माझ्या आज. धार्मिक दृष्टिकोनातून म्हणा किंवा म्हणजे परंपरेकडून म्हणा ही गाय प्रत्येकाच्या गोठ्यात आहे आणि ती सांभाळावीशी वाटते किंवा वाढवावीशी वाटते. पण साहेब त्याचा थेट शेतीसाठी आणि मानवी शरीरासाठी काय उपयोग, फायदा? देशी गाईचं दूध जर आहे, देशी गाईच्या दुधापासून लहान मुलांना अतिशय उपयुक्त आहे. आपण जरी देशी गाईचं रोज एक अर्धा लिटर किंवा 1 ग्लास जरी दूध जर पिलं तर शक्यतो माझ्या अनुभवानं तो माणूसच आजारी पडत नाही. पण देशी गाईचं दूध आपल्या आहारात यायला पाहिजे. अगदी अमृत पिल्यासारखं दूध आहे. त्या दुधाचा भरपूर आपल्या शरीराला फायदा आहे. म्हणजे इतर दुधाच्या मानाने देशी गाईचं दूध अतिशय चांगलं, अति म्हणजे अति चांगलं आहे आणि त्याच्यात ते पौष्टिक जे आपल्याला शरीराला जे आवश्यक आहेत त्याच्यात घटक सगळे आहेत दुधामध्ये. आणि देशी गाईचं दूध खाल्ल्यानं माणूस बी फ्रेश राहतं, बुद्धी चांगली राहते आणि आनंद वाटतो आपल्याला. बाकी इतर घटकांची माहिती? इतर म्हणजे गाईचं शेणाचा सडा मारणं, रांगोळी आपलं घराच्या पुढं सडा मारणं, त्या शेणाच्या ज्या आपण गौऱ्या तयार करतो त्या गौऱ्या उपयोग. देशी गाई दारात असावी असं. शेतीसाठी काय वापर सांगता येईल? शेतीसाठी तर शेणखत या गाईचं अतिशय चांगलं पीक, तर अतिशय जोमानं पीक येतं. देशी गाईचं 1 पाटी शेण
आणि इतर जनावरांचं 10 पाट्या शेण जरी घातलं तर त्याचा इफेक्ट दोन्हीचा एकच येतो. म्हणून देशी गाईच्या सात्विक त्याचं शेण वगैरे खूप चांगल्या पद्धतीचं असतं. गौरी म्हणून दात घासायला उपयोग होतो, आपल्याला होमासाठी उपयोगाला येते गौरी. आणि घरात एखाद्या नुसता वाळलेली 5 गौऱ्या जरी ठेवला तरी तुमच्या घरात विघ्न सुद्धा येत नाही, एवढं त्याचं शांतपणा असतं. गाईचं शेण सुद्धा अतिशय पवित्र आहे. साहेब किती वर्षाचा अनुभव आहे त्या शेणाचा, गोमूत्राचा, गाईचा? गोमूत्र मी लहान असल्यापासून मी बघत आलोय. आम्ही घेतो गोमूत्र, आमच्या घरचे पितात गोमूत्र आणि आमच्या वाडवडिलापासून हे गोमूत्र अतिशय चांगलं आहे. लहानपणापासूनच माझं याचे नाळ आहे तसं. कारण आम्ही कोंड पळवणे, गाडीला झुंपणे, शेती करणे, आवत काम हाणणे अशा माध्यमातून मी स्वतः इथपर्यंत आले. माझ्याकडून फक्त पेरणीच्या दिंडावर फक्त हात ठेवायचं राहिलेलं आहे, नाहीतर बाकीचं शेतीतली मी सगळी कामं केलेलं माणूस. बरं, शेण हे शेतीसाठी वापरलंय? शेतीसाठी. कोणत्या पिकासाठी वापरून? द्राक्षासाठी वापरलंय, ज्वारीसाठी वापरलंय, हरभऱ्यासाठी वापरलंय, आमच्या डाळिंब बाग आहे त्याला वापरलं, द्राक्ष बाग आहे त्याला वापरतो, बाकीच्या इतर सगळ्या पिकाला आम्ही शेणखत घालतो. साहेब हा बागेचा किती वर्षाचा अनुभव आहे शेण वापर? बाग बघा, द्राक्षाची बाग माझी तसं 28 ते 30 वर्ष झाले मी द्राक्षाचा अनुभव घेतलेला आहे. माझा एक 3 एकराचा प्लॉट होता, त्याच्यातनं भरपूर उत्पन्न मिळालं. पण आम्ही शेणखत देशी वापरत होतो त्यावेळेला भरपूर उत्पन्न मिळालं. ज्या वेळेला आमचं सगळं मिक्स वापरायचं चालू केलं त्यावेळेला उत्पन्न 70% घटलं म्हणा. साहेब मिक्स वापरण्याची बुद्धी कशी आली? कारण जनावर जास्त आम्ही इतर जाती सगळ्या बेड मिसळ केल्या, जर्सी, म्हैशी आणि देशी गाईचं मिक्स ज्यावेळेला शेण होऊन आमच्या शेतीला जायला लागलं त्यावेळेला उत्पन्नही कमी यायला लागलं आणि विनाकारण इकडं खर्च वाढायला लागला. त्यामुळे इतर जनावरांच्यातनं आम्हाला फायदा आहे असं वाटतच नाही. एक देशी गाई, शेळ्या, मेंढ्या ह्यातनं अगदी उत्पन्न चांगलं आहे, शेतकऱ्याला तारू शकतं आणि शेतकऱ्याला पुढं सुधारायची संधी मिळू शकते. म्हणजे आज कुठंतरी लॉस झाला, काहीतरी खर्च झालं, वेळ गेली, म्हणजे आज नुकसान झालं ना अनुभव आला. म्हणजे सुरुवातीला जे होतं वाडवडिलांचं चवीच होतं, सात्विक होतं, ते सरळ मार्गी होतं. आणि आता आम्ही या जर्शीकडे वळल्यामुळे आमचं बरंच वेळ बी जातोय आणि त्यातनं मन कष्ट आहे पण नफा कमी. म्हणजे सिद्ध झालंय 100%. आमच्या कर्तृत्वानं आम्हाला सिद्ध झाले. ह्याच्यात 10% खर्च आहे, 90% फायदा आहे. देशी गाय, शेळी, मेंढी ह्याच्यातनं बरं आहे, आनंद आहे. असं आहे, प्रत्येक शेतकऱ्याला कोणतेही पीक घेऊ द्या तर त्या पिकासाठी, त्या पिकाच्या उगवलेल्या दिवसापासून त्या पिकाच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जर देशी गायचं शेण आणि गोमूत्र वापरलं तर काय हरकत आहे का? 100% चांगलं आहे, सात्विक आहे. ऋषीमुनीने सुद्धा सांगितले याच्यामध्ये इतकं ताकद आहे. आणि जर तुम्ही म्हणलेल्या शब्दाप्रमाणे देशी गायचं शेण, मूत्र यापासून जे पीक घेता, धान्य घेता, ते अतिशय चांगल्या पद्धतीचं येणार. त्याच्यातनं रोगराई कुठल्याही मानवाला येणार नाही. ते कुटुंब सगळ्यात सुखी राहणार, सात्विक बुद्धी राहणार, त्यांची तेज असणार. त्या कुटुंबावर अभ्यास करून बघा, 100% या गोमूत्रापासून, या गाईच्या दुधापासून त्या कुटुंबाचा विकासच झाला पाहिजे. 100% विकास होणार. साहेब हे उदाहरण आपल्याला जगाला दाखवण्यासाठी काही वास्तव आहेत का? म्हणजे तुमच्याकडे पीक म्हणा, झाडं म्हणा. हो, आता आम्ही याच्यापासून जरा गव्हाचं उत्पादन देशी गाईच्या शेणापासून ते उत्पादन घ्यायला लागलोय, ज्वारीचं घ्यायला लागलोय. त्याचं पिकल्यानंतर आम्ही आता तुम्हाला ते हुबेहूब दाखवतो कसं रासायनिक खत घालून आलेलं पीक कसं आहे आणि हे कसं आहे नैसर्गिक, हे त्याचं तुम्हाला थोड्या दिवसांनी मी त्याचं दाखवतो. आणि द्राक्ष बागेसाठी सुद्धा एक उदाहरण म्हणून 1-2 झाडं किंवा एक लाईन बनवा आणि नंतरच्या भेटीला येऊन तो वास्तव आपल्याला बदल रासायनिकचा आणि सेंद्रियचा आपल्याला बघायचं आहे. हो, 100%. तर जे गाईचं शेण किंवा गोमूत्र आहे याच्यावर प्रक्रिया करून तुम्ही मातीला म्हणजे पिकाला देता का डायरेक्ट देता? नाही, डायरेक्ट. आम्ही काय प्रक्रिया वगैरे असं करत नाही, जीवामृत वगैरे काय तयार करत नाही. आमचं डायरेक्ट जातं. आम्हाला एवढा वेळ बी नसतो. व्यापार होईत शेती असल्यामुळं जेवढं नैसर्गिक जेवढं करता येते तेवढं आम्ही केले. बाकी शास्त्रोक्त ह्याच्यातनं त्याच्यातनं ह्याच्यात असलं काय आम्हाला जमलं नाही. आम्ही फक्त शेणखत घालणे, उत्पादन काढणे आणि आपल्या ढोबळ पद्धतीनं पूर्वीच्या असंच करत आलोय. तरी शेती आपल्याला 100% फायद्यात आहे. पण व्यापारी दृष्टिकोनातूनच शेती करायला पाहिजे. ओबडधोबड जर शेती करायला गेला तर ते लॉसमध्ये जातं. आज घातलंय किती, आलंय किती, येतंय किती, 1 वर्षात तुम्हाला इफेक्ट यायलाच पाहिजे. आणि थोडंसं व्यापार दृष्टिकोनातनं केलं तर 100% शेती फायद्याची आहे. म्हणजे शेण आणि गोमूत्र हे प्रक्रिया करून दिलेलं चांगलंच, अतिउत्तम. म्हणजे रिझल्ट म्हणा, उत्पन्न म्हणा, हे व्यवस्थित फुलमध्ये मिळेल. जरा सुधारित पद्धतीने जीवामृत वगैरे करून जर तुम्ही शेतीला वापरलं तर 100%च फायदा देतो. लगेच इफेक्ट दिसतो, पण तेवढा वेळ आपल्याला मिळायला पाहिजे. एवढंच. बरोबर.
साहेब आता जे काही जेवढे खिलारची संख्या आहे, आता ही वडिलांपासून यामध्ये गायी आहेत का ती तुम्ही परत गोळा केलेली? नाही, वडिलांपासून गाई आहे. एक गाई आमची आता वडिलांपासून आलेली आहे, काही वंशज आमच्याकडे कडची आहे, खालच्या गोट्यात आहे. बरं. आणि तिथं आता हे आम्ही घेतलेल्या आम्ही माझ्या अलीकडच्या पिढीतले. बरं. हां, मला जसं कुठे यात्रेत आवडली, कोणाची गोरगरिबाची आवडली गाय तर घेतो, कोण द्यायला तयार झालं की आम्ही घेतो पण. आणि वेळ कोणाला एखाद्याला आवडली तर आम्ही देतो पण. मग तुम्ही यात्रा बाजाराला पण जातो हौसेनं जातो, यात्रेत जातो, बाजारात जातो. कधी वेळ मिळेल त्यावेळेला असं भागात करत गेलो तर शेतकऱ्याच्या घरी मुद्दाम थांबून त्याचे हाल हवा विचारून एखादं त्यांचं प्राणी द्यायचं असेल तर आम्ही घेतो पण. एखादा आवडीन पाळणार असेल तर त्याला सहकार्य पण करतो. ह्या गोष्टीत वैयक्तिक डोकं चालवता का सोबत कोण असतं? नाही, आमचे मित्र असतात सोबत. मित्र असतात. मला एवढे म्हणजे त्याच्यातला बट्टा, ह्याच्यातलं खाना कोण हे जाणकार एक माणूस माझ्याकडं आमचे मित्रच आहेत. त्यांना घेऊनच मी करतो. त्यांना घेऊन म्हणजे गुरु मार्गदर्शनची गरज आहे. कुठल्याही गोष्टीला गुरु पाहिजे. हा, पाहिजेच. प्रयत्न आपण करत राहायचे पण एक गुरु असावा. काय समज आहे की गुरुची काय गरज आहे? नाही, गुरुशिवाय शेवट नाही. गुरु हा असलाच पाहिजे. प्रत्येक गोष्टीत गुरु असला पाहिजे. तर मंडळी, मी नेहमी सांगत असतो आयुष्यात प्रत्येक गोष्टीला गुरु असावा. त्यांनी सुद्धा सांगितलं की गुरु असावा. गुरु असल्यानंतर मार्ग हा योग्य असतो. गुरु किती असावेत आयुष्यात? एक तरी गुरु असावाच. गुरुशिवाय शेवट नाही. शिष्य हा शेवट आहे, गुरु हा सुरुवात आहे. आणि गुरुशिवाय आपल्याला मार्गदर्शन होत नाही चांगलं आणि त्याचा आनंदही तेवढा मिळत नाही. आपल्याला कुठंतरी थांबायला शिकलं पाहिजे माणसानं. गुरुशिवाय थांबता येईल. आणि गुरु ज्याला नसेल तर त्याला थांबायचं कळत नाही. थांबायचं नाही कळालं तर तो फेल जातो. त्याला वाढ करता येत नाही प्रत्येक गोष्टीत. आणि एखाद्या क्षेत्रासाठी गुरु किती असावं? एक विशिष्ट क्षेत्रासाठी असा 1-2 गुरु तरी असावेत. माझं मत एक असावा. एकच गुरु असावा वस्तुस्थिती. परंतु समजा काही ज्ञान एखाद्या गुरुला कमी असेल तर दुसरा गुरु करून घ्यावा, काय अडचण नाही. कारण गुरुच्या सोबत ज्या वेळेला तुम्ही घनिष्ठ संबंध ठेवता, गुरुच्या सोबत ज्या वेळेला कम्युनिकेशन म्हणा, देवाणघेवाण अभ्यासाची करता, त्यावेळेला एकमेकांना कमी असलेल्या बाजू सुद्धा पूर्ण होतात. हा माझा आलेला अनुभव आहे. अगदी बरोबर आहे. साहेब, खिलार शेतकरी शान युट्यूब चॅनलची काय ओळख होती का आधी? नाही, पहिल्यांदाच ओळख. असं काय ओळख वगैरे काय नव्हतं. किती दिवसापूर्वीची ओळख या चॅनलची? आजच सुरुवात. पहिलाच दिवस असेल आणि पहिल्यांदाच तुम्ही गोटेराम आमच्या आलेले आहे. आणि पहिल्यांदाच मी सहज तुम्ही चॅनलवाले काय असं मी विचारलं, होय म्हटला तुम्ही, पण तुम्हाला मी ओळखलं सुद्धा. साहेब, माझी कल्पना कोणी दिली? कल्पना आपले कासलिंगवाडीचे नामदेव शिंदे यांनी दिली. त्यांची ओळख कधीपासून? त्यांची ओळख एक 5-6 वर्ष झाली. बरं, त्यांनी कल्पना देऊन किती दिवस झालं? कालच दिल्यावर. एका दिवसात कल्पना दिली, दुसऱ्या दिवशी चॅनल तुमच्या. साहेब, काय वाटलं या गोष्टीबद्दल? खूप समाधान वाटलं. खूप तुमचे विचार सात्विक आहेत, सरळ मार्गी आहेत, चांगले विचार आहेत. पण तुम्ही व्यापारी दृष्टिकोनाचा असताना तुम्हाला काल नामदेव शिंदे यांनी ह्या चॅनलची माहिती दिल्यानंतर किंवा कल्पना दिल्यानंतर तुम्ही काय प्रश्न केले नाहीत का त्यांना या चॅनलच्या बाबतीत किंवा कामगिरी बाबतीत? काय केलं नाही. येऊ देत म्हटलं, भेटूया, आपण बोलूया, काय असेल ते बघूया म्हटलं. बाकीची काही कल्पना दिलेली नाही. आता सकाळी मी आलो, येण्याची वेळ माझी, तुमची भेटण्याची वेळ म्हणा किंवा आपलं कम्युनिकेशनचा जो टाइम गेला सकाळपासून खूप महत्वाच्या मुद्द्यावर गेला असं मला वाटते. अगदी बरोबर. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? समाधान आहे. आलेल्या वेळेपासून आतापर्यंत आनंदात आहे मी. चांगला आहे. चांगली माहिती आपली आपण द्यायला लागलोय. आणि अशा गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रश्न समाजापुढं मांडणारी व्यक्ती आपल्याला भेटते. आपले विचार समाजापर्यंत जावे, समाजातलं काहीतरी नॉलेज आपल्याला मिळावं. आणि तुमच्याकडून हे सात्विक कार्य चांगलं चालू आहे. आनंद वाटतो आपल्याला या गोष्टीवर. बोलायला बी बरं वाटतं, करायला हौस येते. कोणाची तरी शेतकऱ्याची स्तुती करणारा एखादा तर पुत्र जन्माला यावा. त्याचं शेतकऱ्याचं महत्त्व, शेतकऱ्याचा आनंद हा समाजापुढं दाखवणारं, मांडणारं, शेतकऱ्याची खरी व्यथा, शेतकऱ्याचं खरं दुःख काय आहे, कशात आनंद आहे किंवा कशात शेतकऱ्याचा शेवट कशात आहे, कशामुळे शेतकरी दुःखी राहतो, कशामुळे फायद्यात येतो, ही बाजू मांडणारा कोणीतरी पुत्र जन्माला यावा. त्यातलं काही सात्विक सत्य तुमच्याकडे आहे. खिलार शेतकऱ्याची शान युट्यूब चॅनलचा अर्थच तो आहे, नावच ते की मुळातला शेतकरी मूळ स्वरूपात जागा झाला पाहिजे. ग्राउंड लेवलचा शेतकऱ्याला समजलं पाहिजे आपलं काय चाललंय. हे अगदी बरोबर. तुमचे चांगले विचार आहेत. आणि खरी शेतकऱ्याचं म्हणजे सात्विक सत्य काय आहे. लोक उगीच फुगवून कुठल्या तरी गोष्टीला सजवून काहीतरी वेडवाकडं दाखवतात, एडिट करून. ते काय आता तुमचं जे प्रकार चालू आहे ते तसं न करता तुम्ही खरं काय आहे, वस्तुस्थिती काय आहे, समाजात यावी म्हणून तुम्ही कुठल्याही गोष्टीचं
वापाव करून उगीच काहीतरी फोगस दाखवत नाही. तुम्ही खरं काय आहे तेवढं दाखवता, म्हणून तुमच्या चॅनलला खरं सात्विक महत्व आहे. साहेब तुमची एका दिवसाची ओळख आहे आणि तुम्हाला एवढं खोलवरती त्याचा अर्थ कसा कळाय चॅनलचा? नाही, तुमच्या बोलण्यातून मला कळालं की बाबा, तुमच्या वागण्यातून कळालं की व्यक्ती सरळ मार्गी किती आहे, किती ग्राउंड लेवलला जाऊन कशाची माहिती घ्यायला दे, असं का सरळ मार्गी विचारतात. त्याच्यावरून वागणं लगेच कळतं माणसाचं की खऱ्या विचाराची माणसं आहेत, खऱ्या चालीनं जाणारी माणसं आहेत. शेतकऱ्याचं कुठंतरी दुःख सुख सगळ्याला कळावं ही भावना घेऊन तुम्ही पुढे चाललाय आणि तुमच्या यशस्वी कार्याला खरंच साथ द्यायला पाहिजे. साहेब आभार आहे तुमचा मनापासून, कारण नामदेव शिंदे मालकांच्या शब्दाला मान देऊन खिल्लार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनलचा मान सन्मान करून तुम्ही आज सकाळी लवकर येऊन एक वेळ दिला आणि माझ्यासोबत चर्चासत्र केलं. अतिशय मोलाचं आणि महत्वाचं, आयुष्यातनं तो खरंच जागा झाला पाहिजे. जर जातीनं चॅनल सोबत कट्टर राहिला तर समजेल. खिल्लार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनल सोबत प्रत्येकानं कट्टर राहण्याचं मी आश्वासन करतोय. बरोबर. म्हणजे आज त्याच्या पायावरचा धोंडा वाचवून घेण्यासाठी मी त्याला सावध करतोय. बरोबर. म्हणजे आयुष्यात गुरु एक असावा. कारण खिल्लार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनलचं काम करत असताना अशा भयानक अनुभव आलेत, ती घडाघडा सडे तोड जगाच्या पुढे मूळ स्वरूपात मी घेऊन जातो. अगदी बरोबर. आता नवीन शिकलेल्या मुलांना या जनावरांतली थोडीशी मोठ्या जनावरांची माहिती मिळत नसते. तर जुन्या माणसाला घेऊन त्यांनी शेती आणि जनावरात ज्यांनी आयुष्य घालवलेलं आहे, वळू क्षेत्रात, खिल्लार क्षेत्रात, खिल्लार कसा असावा, त्याची चाल कशी असावी, त्याची उभारणी कशी असावी, त्याचं फाउंडेशन कसं पाहिजे, आता त्या पद्धतीचं जुन्याच माणसाला याचा अभ्यास आहे. म्हणून मी जुन्या व्यक्तीला घेऊनच प्रत्येक कालवड असो, कोंड असो, माझ्या गुरुला घेतल्याशिवाय आम्ही येत नाही. आम्हाला त्यातलं तसं म्हणावं असं ज्ञान नाही आहे, आम्ही अजून खूप कमी आहे, पण आमच्या वाडवडिलांना विचारूनच आम्ही खरेदी करतो. साहेब तुम्ही चॅनलला जसं ओळखलं किंवा तुमच्या कामगिरीची पद्धत किंवा विचारसरणीची पद्धत जशी तुम्ही मला माझ्यासमोर मांडली, तसा खिल्लार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनल आजपासून बारकाईनं संपूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका, एक विनंती आहे. हो बरोबर आहे, अगदी बघा. त्यानंतर तुमचा एक शेअर, तुमचा एक लाईक, तुमचा एक सबस्क्रायबर हा गोरगरिबांचं आयुष्य वाचवू शकतो. आणि ज्याला खरंच कन्फ्युजनमध्ये तो आयुष्य जगतोय, त्या कन्फ्युजनमधून आजच आणि आत्ताच तात्काळ बाहेर पडू शकतो. कधी? जेव्हा तुम्ही एखाद्याला सांगाल खिल्लार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनलसोबत जर जातीनं कट्टरता जर वागलास किंवा जर कट्टरता बाळगली तर तुला तुझ्या प्रश्नाची उत्तरं आजच आणि आत्ताच तात्काळ सोडवून मिळतील. बरोबर आहे. पण त्याआधी तुम्हाला ह्या चॅनलसोबत कट्टरता बाळगावी लागेल. का बाळगावी लागेल? तरच तुम्हाला हा चॅनल अनुभवता येणार आहे. अगदी बरोबर. आणि प्रत्येक व्हिडिओ बारकाईनं बघता येणार आहे. बरोबर. तर नशिबानं नामदेव शिंदे मालकांचा आभार मानावं लागेल मनापासून की आज एक चांगल्या गोष्टी धडपडणारं व्यक्तिमत्व तुम्ही आणि सडेतोड बोलणारं व्यक्तिमत्व त्यांनी मला ओळख करून दिली. मला माहीत नव्हतं, तुमची ओळख मी त्यांना विचारली नाही की हा व्यक्ती कोण आहे, कसा आहे, कितपत मोठा आहे, कितपत बारका आहे, मध्यम आहे का, काहीही न विचारता त्यांनी एक व्हिडिओ माझी बघून चॅनलच्या मार्फत मला फोन केला आणि त्यानंतर तुमची ओळख दिली की असे व्यक्ती खिल्लार पालक आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन आपण बोलूया. आणि इथं आल्यानंतर आज तुमचं कर्तृत्व सगळं बघून त्या पद्धतीनं मला प्रश्न विचारावेसे वाटले. कारण समोरचा माणूस आणि कर्तृत्व साहेब बघून एक माझी बुद्धिमत्ता चालते. याबद्दल तुमचं काय मत? छान आहे, अगदी तुमचे विचार चांगले आहेत आणि ह्या शेतीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत तुम्ही पोचता, तो वस्तुस्थिती बघता आणि त्याची लोकांना माहिती देता, ही सरळ मार्गी माहिती देता, हे स्तुती करण्यासारखं आहे. चांगलं आहे साहेब. मगाशी एक शेळी पालनवरती तुम्ही खान वंश हा शब्द वापरला होता. तर त्यातलं जेवढं तुम्हाला ते नॉलेज होतं तर ते नॉलेज आपण या खिल्लार क्षेत्रात आज तुमच्या कामात सुरुवात करतोय. पहिल्या गायीपासून. तर मला प्रत्येक गायीची एक नावानिशी सर्व व्यवस्थित ओळख सांगा. सांगतो. आता जी पहिली गाय आहे त्या पहिल्या गायीपासून आपण सुरुवात करू. ही आमच्या गोठ्यातील म्हणजे खरी शानदार गाय आहे आणि या गायीचं नाव आम्ही सोनी ठेवलो आहे. बरं. ही चर्चनमध्ये मी खरेदी केली होती यात्रा बघायला गेल्यानंतर. बरं. मला ही खूप आवडली गाय, त्यामुळं लगेच मी त्या शेतकऱ्याला मागणी केली आणि त्यांनी 1,01,000 रुपयाला मी खरेदी करून आता मला वाटतं 2 वर्ष झाली. गाय चांगली आहे आणि खरी जातिवंत गाय आहे. हिच्या अंगात इतकं तेज आहे की जसं वळू दाखवाल तसं वासरू देते. आणि आम्ही महाराष्ट्रात जेवढे नामवंत वळू आहेत त्यांच्याकडे खानदानी चांगली वळू आहेत तशा बैलाकडून आम्ही याला भरवतो. गाय अतिशय सुंदर गाय.
खूप चांगली गाय, जातीवंत आहे. शिंग पण दिसावीत अशा प्रकारे चित्रीकरण असावं. ठीक. म्हणजे हिचं नाव सोनी. सोनी. वय वय बघा आता ही दुसऱ्या येताची आहे. दुसऱ्या वेताची. दाती दातीला जुळली. ठीक आहे. आणि कोणत्या बैलाची मुलगी ही नाही माहिती, कारण त्याचा जन्म झाला आहे ना ही कर्नाटकमध्ये झालेलं आहे. हिचं होळी उमराणीची गाय आहे. म्हणजे विक्रीस आलेली होती. विक्रीस आलेली बाजारात आम्ही घेतली. त्याकडे कधी घेतली ही? 2 वर्ष झाली. 2 वर्ष. ठीक आहे. म्हणजे काय दराने घेतली होती त्यावेळेस सांगू शकाल? त्यावेळेला 1,01,000ला घेतली. 1,01,000. काय गाभण वगैरे होती का? नाही गाभण नव्हती, पाडी होती. आम्ही आणतो. ठीक आहे. म्हणजे कोणत्या गायीची आणि कोणत्या बैलाची मुलगी हे माहीत नाही माहिती. बरं ठीक आहे. लवकरात लवकर माहिती द्याल मी आशा करतो. होय. या गायीची माहिती आता त्या गायीचं नाव हे कस्तुरी गाय म्हणतो आम्ही हिला. तिचं कस्तुरी तिचं नाव आहे, मूळ मालकांना नाव ठेवलेलं आहे. तसंच ही तिकुंडी राजाची मेन अवलाद. तिकुंडी राजाची जे गाजलेला वळू जो होता तिची मुलगी. तिची मुलगी ही. आणि एक ही खूप ॲक्टिव्ह आहे, अग्रेसर. अगदी हिचं खानदान बी खूप चांगलं. तिचा बाप बी अगदी 1 नंबर गाजलेला. आणि ही कालवड पण भरपूर लोकांनी मागितली होती. मला योगायोगाने त्या मालकानं ही दिली. आणि पाळा म्हणले, हौसून तुम्ही पाळणार आहे तर घेऊन जावा. जैनापूरमधून आम्ही कर्नाटक राज्यातनं जैनापूरमध्ये होती, तिथून आणल्या बघा. 1,51,000ला खरेदी केली. कोणाच्या गायीची कालवड होती काय माहिती? हिची आई इथं कुलाळवाडी म्हणून आहे जत तालुक्यात, तिथं आहे. आणि हिचा बाप आहे तिथे कुंडी राजा. आता गाभ आहे? आता नाही, गाभ नाही, आता वेल्या पाडी आहे. पाडी कोणत्या बैलाची? ही ह्याची जाडर बबलत ते कुंडी राजाचीच अवलाद याला बरोबर. बरं. तीच ब्लड लाईन बरोबर. तीच ब्लड लाईन बरोबर. बरं. ए दसरू, अरे तू इथं थांब म्हणल्यावर गेलाच. ते बंद करताय का? चालू आहे. नाही जराव द्या चालू. नैसर्गिक राहतं ते. तिथं काय तेवढी अडचणी येत. 5 मिनिटांनी नंतर वापस. या. आणि हे बघा तिथून आमच्या गावातूनच घेतलेली आहे. एक खटकाला कापायला जाणार होती गाय. मग आम्ही ही गाय असू द्या म्हटलं आम्हाला द्या. तर ती शेतकऱ्यानं इथल्या इथं आम्हाला ही 35,000 रुपये दिली. बरं. वय किती होतं? हे लहान पाडी असताना घेतलेली आहे. सध्या गाभ आहे? गाभ आहे. वेली की एकदा आता वेल्या हिला खोंड आहे. कोणत्या बैलाचा? ते ह्याचा उटगीच बैल आहे. बरं. आणि बैलाची. बरं. आता दूध वगैरे देते? होय, दूध देते. आम्ही काढत नाही, वासरालाच पाचतो सगळं. त्या गाईच्या आई वडिलांची माहिती? ह्याचं बी काय माहिती नाही. ह्याचा जो वडील आहे तो आमच्यातलाच एक बैल होता, ओळू होता. आम्ही कर्नाटक राज्यातनं विकत घेतला होता, त्याचीच ही पाडी. बरं. हो, त्या गाईची बैलाची. आणि ही जी आहे ते भोश्याला आम्ही घेतले. भोश्य मंगळवेढा भोस. तर गाय कोशी हिचं खोंड वगैरे अतिशय चपळ. रेसला वगैरे जबरदस्त आहे. ही जास्त भुजार आहे आणि लय काटक शरीर. आता तुम्हाला ते खोंड दाखवतो ह्याचा. अतिशय चपळ आहे. आतमध्ये आहे? आतमध्ये. लय म्हणजे लय चपळ आहे. ते माणसाला बैलाची मुलगी किंवा आईची मुलगी? ही इथलं बागेवाडी म्हणून गाव आहे, कंटी बागेवाडी. तिथल्या वळूचं भरवलेलं खोंड आहे. चपळ आहे. त्या बैलाच खोंड आहे. पण या गायीचे आई वडील माहिती आहेत का? नाही काय माहिती नाही. ती बोशे गावात? कोणाकडून घेतली काय आठवते? चव्हाण म्हणून कोणतं राहायचं. बरं. बोश्याची. आणि ही जी आहे ही आडीव चव्हाणांची. आडीव चव्हाण, पंढरपूर जवळ गाव. हे कपिला, पूर्ण 100% कपिला आहे. हिचं दात आपलं जीभ सुद्धा काळी आहे. गाईचं पूर्ण कपिला. कपिला घेण्याचं कारण काय होतं? कारण माझी एक इच्छा होती की कपिला गाय मी खूप दिवस शोधत होतो. दारात आपल्या कपिला असावी. आणि म्हणून मी ही कपिला गाय घेतली. काय उद्देश कपिला गाय घेण्याचा? नेमका पूजा करायचा, मान सन्मान आपल्याला मिळतो. हिचं दूध जे आहे ते खूप सात्विक आहे. आमच्या देशी गाई जसं पांढऱ्या गाईचं दूध आहे तर त्याच्यापेक्षा ह्या गाईचं, कपिला गाईचं दूध जे आहे, तूप दूध खूप ताकद आहे ह्याच्या दुधामध्ये. प्रोटीन जास्त आहे. आता गाभ आहे? गाभ आहे. कोणत्या बैलाकडं? हे कुंबडवाडी. बरं. बैलाचं नाव काय माहिती आहे? बैलाचं नाव काय माहिती नाही. कुंबडवाडीचा बैल आहे बघा, काळा बैल. बरं. ठीक. त्या बैलाकडून गाव? त्या बैलाचं. आणि हे बघा, ही जी गाय आहे ती आम्ही इथं लोणारवाडी म्हणून आहे जत तालुक्यात गाव. त्यांनी असं विकायला काढली होती. ही पण गाय 35,000 रुपये घेतली. 35,000 रुपये? 35,000 रुपये घेतली. लहान असताना, पाडी असताना आणली ती. तिच्या आई वडिलांची माहिती काय? तिच्या आई वडिलाची काय माहिती नाही. सध्या गाभ आहे का? गाभ आहे. आता गाभ आहे. कोणत्या बैलाकडून?
याला कोंबडवाडीचंच बैल दाखवलेलं. दोन्हीला एकच भरलं? हा, एकच बैल भरलं दोन्ही. आता किती महिन्याची गाव? आत्ता एक 1.5 महिना 2 महिने झाला असेल. याच्या अगोदर येत आहे काय? हो, आहे की. हाय, पाडी पाडी पाडी. कोणत्या बैलाची? ती पण कोंबडवाडीचीच बैलाची. बरं. आणि जी जुनी गाई आहे आमची, मारते का? नाही, बनाळीमधून घेतलेली गाय आहे. शेगाव शेगाव बनाळी. देवाची गाय त्या शेतकऱ्याला पाळायची होईना म्हणून त्यांनी दिली. म्हटलं खटकाला कापायला देण्यापेक्षा आम्हाला द्या म्हटल्यावर आम्ही सांभाळलं. हिला 15,000 रुपये हिला घेतले. 15,000 रुपये? हा, 15,000. आता गाव आहे? आता गाभ आहे यायला. कोणत्या बैलाकडून? इथलं ह्याचा उटगीच्याच बैलाकडून गाभ आहे. उटगीचं. हां, आता जवळ आले? जवळ आले. बरं. अजून ती गायची आहे बघा आमच्या गोट्यातली सगळ्यात डेंजर गाय, जातीवंत गाय तिथं आहे. ते गोट्यातली गाय खिल्लारचा शेवट. ते जे म्हणतो ते त्याच्या पोटी हिरात जन्माला येणार असं खानदान आहे ती गायची. चांगली गाय साहेब. अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा 8 गायीचं संगोपन तुमचं चालतं? 10 गायी आहेत. आमच्या गोट्यात अजून 1 2 आहेत आमच्या गोट्यातले. बरं. मग आता याच्यातून ह्या ज्या सर्व गायी आहेत आता तुमच्या, त्यातून आता होणारे कालवडे म्हणा, खोंड म्हणा, यांचा पुढे काय निर्णय घेत असतात? आम्ही पाड्या झाल्या की नाही ठेवतो, खोंड झाला की विकतो. आणि खोंड रेसला किंवा वळवून बांधायला पाळायला अशी लोक घेऊन जातात आमच्याकडून. आणि आम्ही खोंड तेवढी विकतो. पाड्या आपल्याला पुढं असंच गाईचा गोटा वाढवायचा आहे. बरं. जेवढ्या दिवशी गाई वाढवता येतील तेवढ्या वाढवायचं, मुक्त गोटा करायचा. आणि यांचं शेण, यांचं दूध हे आपल्या कुटुंबाला उपयोगाला येते. आणि खोंड जेवढी आहेत तेवढी आम्ही विकतो. म्हणजे इच्छुकांना तुम्ही देऊ शकता? इच्छुकांना देऊ शकतो, काही अडचण नाही. बरं बरं. कोण चांगला पाळणारच असेल तरच द्यायचं. नेऊन व्यापार करणाऱ्याला आम्ही विकतच नाही. हा, ते खरंच शेतकरी हा पाळायला वापर करावा, नाहीतर नेऊन विकतात बाहेर. तसं होऊ नये. संगोपन करताना तुम्ही खरंच संगोपन करणाऱ्यालाच विकतो काय देऊ शकता. साहेब ठीक आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ दिला आणि प्रत्येक गायीची माहिती दिली. होय. आणि विचारलेल्या प्रश्नांची व्यवस्थित आणि तात्काळ आणि वेळेवरती बरोबर उत्तर दिली. कोणताही विचार न करता मन मोकळेपणानं. त्याबद्दल खिल्लार शेतकरी आणि यूट्यूब चॅनल तुमचा मनापासून मी आभारी आहे. आणि इथून ज्या काही गोष्टी किंवा अपडेट घडतील गायी वेल्यानंतर तुम्हाला कधीही भविष्यात वाटू द्या. आणि ती वाटण्यासाठी खिल्लार शेतकरी आणि यूट्यूब चॅनल सोबत कट्टरता, विश्वास, कंटिन्यूपणा, बघणं, शेअरिंग ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात जर सातत्यानं तुम्ही ठेवल्या नशिबानं, आणि यातला जर बदल किंवा यातल्या गोष्टी जर तुम्हाला मूळ स्वरूपात काम करणाऱ्या चॅनलला द्यावं असं वाटत असेल तर आवर्जून मला कधीही आवाज द्या. जरी माझा फोन नाही लागला, संपर्क नाही झाला, तर आपल्या दोघांचा संपर्क करून देणारं व्यक्तिमत्व म्हणजे आज आपण म्हणतो ना की खरंच एक परमेश्वरूपी देवरूपी व्यक्ती असतात समाजात. त्यापैकी एक आपली ओळख करून देणाऱ्या व्यक्तीपर्यंत जरी तुमचं मत कळवलं बरोबर तरी भविष्यातली उलाढाल म्हणा कळूया किंवा आज इतर क्षेत्रासाठी जर तुमचं काय योगदान असेल तर त्या योगदानाची माहिती सुद्धा आपण या चॅनलला आपण व्यक्त करूया. तर या गायींमधून होणारा एखादं वासरू म्हणा, आता ह्या गायी बाहेर बैलाकडे घेऊन जाऊन ब्रीडिंग करता, भरवता, तर त्याचबरोबर आपल्याच गोट्यात एखादा वळू असावा असं कधी वाटलं नाही का तुम्हाला? वाटलं. माझ्याकडं आजपर्यंत वळू होता, पण ते आमच्या सगळाच हा खेळ दुसऱ्याच्या जीवावर असल्यामुळं घरचं कोणीही नाही संगोपन करायला. इथं माझी जवळजवळ येते 50 एकर जमीन आहे एका स्थळावर, परंतु शेती करणारं घरचं कोणी नाही. मी फक्त सकाळी एकदा येतो, रोज सकाळी एकदा इथं गोट्यावर येतो, गड्यांच्या जीवावर चालू आहे. मग त्या वळूचं संगोपन करणं अवघड असतं जरा, कारण ते ॲग्रेसिव्ह असतं, ते धरायला करायला धाडशी माणसं लागतात. मग त्याचं संगोपन जरा कमी पडालो म्हणून मी माझा वळू विकला आणि आता बाहेरूनच जे नामवंत वळू आहेत त्यांच्याकडे नेतो, गाई भरवून आणतो मी. नंदेश्वर, पुन्हा हुलजंती, त्याच्यानंतर इथं अंकलगी, संक या भागातले किंवा कंटीबागेवाडी अशा भागातून सगळीकडे ज्याच्याकडे वळू चांगला आहे तिथं आम्ही गाई नेतो. त्यासाठी एखादा लेबर फिक्स करून तुम्हाला त्या बैलासाठी ती गोष्ट घडवू शकणार नाही का तुम्ही? नाही, घडवणार की. आता जरी एखादा तसं माझ्या मनासारखा जरी वळू मिळाला, मला एखादं खोंड चांगलं जातीवंत मिळालं तुमच्या माध्यमातून किंवा आणि कोणाच्या माध्यमातून जर मिळालं तर मी घेण्यास तयार आहे. कुठं असेल तर आम्हाला माहिती कळवा. साहेब, तुम्ही मला आता म्हटलात की माझ्या माध्यमातून, एका दिवसाच्या ओळखीतून माझ्या माध्यमातून कसं तुम्ही विश्वास ठेवणार? 100% विश्वास ठेवणार, कारण त्या खानदानी ती खोंड आहे का नाही
हे माझ्या गुरुलाही कळतं, मलाही थोडं ह्यातलं 70% नॉलेज आहे. अजून तसं आम्ही अल्पज्ञानीच, पण आमचे गुरु जे आहेत ते त्यांना घेतो आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही बरोबर पारख करून त्याची जी जातिवंत आहे त्याची निवड करतो. बरं, म्हणजे घेण्याची तुमची तयारी आजपासून आहेच. मग त्यासाठी ब्रीडिंगला तुम्ही ठेवू शकणार. मग ते अगोदर बैल असताना म्हणजे त्यावेळेला म्हणजे त्याला संगोपन करणारा माणूस कमी होता का? कमी होतं त्यावेळेला, मनुष्यबळ माझ्याकडे कमी होतं. माझ्या व्यापाराचं जरा तिकडं भरपूर मला काम असल्यामुळं मी थोडंसं ते मागे ठेवला प्रश्न. पण आता घेणार आहे मी, ओळख चांगला मिळाला तर 100% घेणार. ठीक आहे साहेब, कधी कळवा. हो. तुमचा कोणताही प्रश्न असू द्या, तुमचा कोणताही मुद्दा असू द्या, खिलार संगोपनाच्या बाबतीतला असू द्या. हो. तर म्हणजे आज लहान तोंडी मोठा घास घेतोय याचा अर्थ की आज कुठेतरी मला मूळ स्वरूपात बदल घडवायचा आहे म्हणून लहान तोंडी मोठा घास घेतोय. नाही, खरंच ब्रीडिंग क्षेत्रातलं जे काम आहे ते मला कमतरता वाटली म्हणून मी तुम्हाला सजेस्ट केलं. नाही, बरोबर. पण शेतकरी वर्गामध्ये एक तरी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जसं आपले आईबाप आहेत तसं देशी गाय दारामध्ये ज्याच्या आहे, ज्याच्या घरात आई जी गोट्यात एक तरी गाय आणि जर असेल तर त्याला माझ्या दृष्टिकोनातनं काय कमी पडत नाही. 100% ते कुटुंब सुखी असेल. पण तशा पद्धतीनं सात्विक सत्य त्यांच्या घरात लक्ष्मी नांदावी. साहेब, चॅनलच्या कामगिरीतून किंवा चॅनलच्या अर्थाने जर गायीची व्याख्या जर सांगायची असेल तर मी 1-2 सेकंदात सांगतो. बोला. माणसाचा जन्म परत नाही, या पृथ्वीवर जन्म एकदाच आहे. ज्यांनी जन्म दिला त्यांना वाचवण्यासाठी, आपण ज्यांना जन्म देणार आहे त्यांना वाचवण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी, म्हणजे ह्याच जन्मात एक वेळ या सर्वांची चव जर जास्त काळ अनुभवायची असेल आणि जास्त काळ टिकायचं असेल आणि जास्त काळ पाठीमागच्या आणि पुढच्यांना जर टिकवायचं असेल तर एकमेव संज्ञा म्हणजे खिल्लार. अगदी बरोबर. शेवटचं सात्विक सत्य हे खिलार. तुम्ही खिलारचे फायदे तोटे हा व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्ही बघू शकता. अगदी. पण तुम्हाला हा जन्म परत नाही, ह्या जन्मात जास्त काळ टिकायचा आहे तर ही सेवा करून जायला पाहिजे. प्रत्येकाने ही सेवा करून जायला पाहिजे. म्हणून माझ्या गोट्यात तरी एक कपिला, एक देशी गाय, मला काही नाही जमलं तर हे 2 गायी तरी माझ्या गोट्यात 100%च असणार, शेवटपर्यंत राहणार. आणि मरेपर्यंत विचारसरणीत बदल घडवणारी गोष्ट म्हणजे खिलार गाय. तुमची विचारसरणी, वैचारिक क्षमता याच्यामध्ये खरंच जर बदल करून घ्यायचा असेल आणि बदल घडवायचाच असेल तर एकमेव गुरु खिल्लार. फक्त माझं समाजात मला असं म्हणायचं आहे की देशी गाईचं दूध त्या कुटुंबानं, कुठल्याही कुटुंबानं एक वर्ष फक्त अभ्यास करून बघावा. लई काय वेळ नको. 1च वर्ष देशी गाईचं रोज त्यांनी दूध खायचं. त्यांच्या कुटुंबात आणि शेजाऱ्याच्या कुटुंबात किती फरक पडतोय, त्यांच्या घरातली शरीर पद्धती, त्यांचे विचार, त्यांची वागण्याची पद्धत, त्यांचे सुसंस्कार हे 100% चांगले घडणार आहेत. देशी गाईच्या दुधाला खूप मागणी आहे आणि महत्त्व आहे आणि ते कुटुंब सुखी समाधानी राहणार. साहेब, धन्यवाद. आभारी आहे तुमचा. धन्यवाद मंडळी. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला, अनुभवायला, प्रत्येक शब्द वाक्य विसरू नका. आपल्या पायावरचा धोंडा वाचवून घेणार आहात हा माझा शब्द आहे. आणि आयुष्याचं सोनं करून घ्या. हा जन्म परत नाही, त्यासाठी पर्याय एकमेव आहे खिल्लार. धन्यवाद.